कासारी आमटी. कासारी आमटी. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हो सांगते. ही शिजवलेली डाळ आहे, वांगा आहे, कांदा आहे, दालचिनी आहे आणि ही बॅडगी मिरचीचा तुकडा आहे, थोडीशी टेस्ट साठी तो चांगला. लवंग पण आहे. लवंग आहे. हे काजू आहेत, ओले काजू आहेत. ओले काजू, खोबरं आहे, गूळ आहे, बटाटा आहे, शिजलेला बटाटा आहे, टोमॅटो आहे, हळद आहे, हिंग आहे. हा, ही लसूण आहे, कढीपत्ता आहे, खसखस, बडीशेप, ही लसूण फोडणीसाठी आहे, धणे आहेत, काळे मिरी आहे, थोडी मेथी आहे, मीठ आहे, तिखट आहे आणि हळद आहे. ओके, साहित्य भरपूर आहे, त्यामुळे ही आमटी टेस्टी होणार याबद्दल मला शंकाच नाहीये. पण ही कासारी आमटी म्हणजे ही कुठली वेगळी काय आहे? आमचे पूर्वापार असं की बैलगाडीने जाणार ते प्रत्येक गावामध्ये चुडे भरण्यासाठी, म्हणजे बांगडी व्यवसाय हा आमचा मूळ व्यवसाय आहे आणि त्यामुळे प्रत्येक खेडोपाडी जायचे, त्यामुळे ते स्वतः चुलीवरची आमटी भात स्वतः करूनच खायचे, त्यामुळे ती नाव पडली कासारी आमटीने. आता पार सिंधुदुर्गापासून रायगड पर्यंत ही फेमस आहे. कुठलाही प्रसंग असेल, कुठलाही कार्यक्रम असेल तर पहिले आमटीनी भात हा प्रोग्राम असतो. म्हणजे ही टेस्टी असण्याबद्दल मला शंकाच नाहीये. ओके, इथे तेल आपण तापत ठेवलेलं, म्हणजे थोडंसं फ्राय करायचं काहीतरी. आपल्याला पहिल्यांदा काय काय करायचं? काळी मिरी टाकायची. नाही, आपल्याला काय खडा मसाला सगळा भाजून फक्त आपण इथे आधी काढूया. काळी मिरी, धणे, बडीशेप आणि काय लागेल? बेडगी मिरची, दालचिनी आणि लवंग. हे सगळं आपल्याला अजून काय भाजायचं? ते हे नंतर, कारण हे पटकन भाजलं जातं त्याच्यामुळे. खसखस, बस एवढं. ओके, पहिल्यांदा आपण काळी मिरी आपण घालायची. ओके, बस का अजून घालू? नाही, बस. हो. ओके, त्यानंतर धणे, त्यानंतर बडीशेप, दालचिनी आणि लवंग आणि शेवटी आता हे टाकायचं, खसखस टाकायची. ती पटकन भाजली जाते, गॅस बारीक करून टाकायची. ठीक आहे. खोबरं घालू? हो. हे तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मग कांदा, सगळ्यात शेवटी कांदा. हो. काढून घ्यायचं? हा, काढून घ्यायचंय. तेल लागेल ना तुम्हाला थोडंसं? हो, थोडंसं. कांदा घालू? हा. किती घालायचा? सगळा घालायचा. आता यामध्ये थोडी मिरची तुकडे करून टाकले तरी चालते. झाले बस. असू दे की जरा होऊ दे झणझणीत, कळेल मला कसं असतं. बस. हा पूर्ण गुलाबी रंगाचा येईपर्यंत तो पूर्ण भाजून घ्यायचा आहे. झालं? हो. आता आपल्याला मिक्सर मधून काढायचं. हे काढायचंय. याच्यात थोडं मीठ घालून, लसणीचे 2 पाकळ्या घालून हे मिक्सर मधून काढायचं. कापलेली लसूण का? नाही, अखंड लसूण. ह्याच्यातच घालू? हा, बस. मीठ हे मिक्सर मध्ये टाकल्यानंतर घालायचं. आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आणि यामध्ये थोडं मीठ घालायचं, 1 चमचाभर. हो. आणि हे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया